दहशतवादी कारवाईचा आरोप पाकिस्ताननं फेटाळला। पहलगाममधील हल्ल्याशी आमचा संबंध नाही, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली, परभणी आणि मालेगाव बंदची हाक। नागरिकांनी सर्व पक्षांकडून उत्स्फूर्त बंद पाळला जाणार। दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील तिघांचा मृत्यू, फडणवीसांकडून पार्थिवाचं अंत्यदर्शन। पहलगाममधील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला 20 लाखांचं बक्षीस देणार। जम्मू काश्मीर पोलिसांकडून घोषणा, तर दहशतवाद्यांना मदत करणारे दोघे सैन्याच्या ताब्यात। पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, 2 पाकिस्तानी तर 2 स्थानिक दहशतवादी असल्याची सूत्रांची माहिती। दहशतवाद्यांचे फोटो समोर आल्यामुळे तपासात मोठी मदत होणार। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज सुनावणी। निर्दोष मुक्ततेसाठी वाल्मिक कराडच्या अर्जावर कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष, तर लातूरहून बीडच्या कारागृहात रवानगीसाठी आरोपी विष्णू चाटेच्या अर्जावरही युक्तिवाद होणार। धर्मादाय रुग्णालयांच्या संनियंत्रणासाठी राज्यस्तरीय विशेष तपासणी पथक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश। विशेष मदत कक्षामार्फत रुग्णालयातील कारभाराची सखोल तपासणी होणार।